मित्रांनो, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा जो आहे नुकताच पारित झालेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मान्यता देखील दिलेली आहे। हा कायदा नेमका काय आहे, भारतीय राज्यघटना काय सांगते आणि या कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत। या आधीचा जो कायदा होता तो कायदा धर्मांतर स्वातंत्र्य कायदा नव्हता का? धर्माचं स्वातंत्र्य राज्यघटनेने दिलं नाही का? मग दिलं असेल तर हा कायदा नेमका का निर्माण केला, या कायद्यामध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत आणि या कायद्याच्या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले, हा कायदा नेमका काय आहे, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 हा नेमका काय आहे, या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत। भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ने आपल्याला धर्म स्वातंत्र्याची परवानगी दिलेली असताना हा कायदा का निर्माण करावा लागला आणि या पाठीमागे काय शासनाची काय भूमिका आहे, या सर्व भूमिकांचा अभ्यास आपण करूयात। खरं तर आपण पाहतोय भारतीय राज्यघटना सांगते धर्म आचरण करण्याचं, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 मध्ये दिलेला आहे। धर्माचा प्रचार प्रसार करणं आणि धर्मांतर करणं हे त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारापैकी तो व्यक्तिगत अधिकार आहे, त्यामुळे याच्यावर कोणी गदा आणू शकत नाही। मग असं काय घडलं की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25 नुसार धर्म स्वातंत्र्य असताना देखील हा कायदा आणावा लागला की महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा नेमका काय आहे, तर या कायद्याच्या काय तरतुदी आहेत। तर पहिल्यांदा या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की हा कायदा जो आहे एखाद्या व्यक्तीचं जबरदस्ती धर्मांतरण करणे, एखाद्या व्यक्तीला प्रलोभन देऊन त्याचं धर्मांतर करून घेणे, यासोबतच त्याची फसवणूक करून धर्मांतर करून घेणे किंवा या सोबत दुसऱ्या काही अटी आहेत आणि त्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करून त्याचं लग्न लावणे किंवा धर्मांतराच्या उद्देशाने त्याच्यासोबत लग्न करणे, हे जे काही आहेत हे गुन्हे आहेत आणि हे धर्म स्वातंत्र्यामध्ये दिलेलं आहे। धर्माचं स्वातंत्र्य व्यक्तीला आहे, परंतु त्या व्यक्तीची फसवणूक झाली, धमकी दिली, प्रलोभन दिलं तर हा गुन्हा ठरणार आहे। धर्मांतर करण्यासाठी बेकायदेशीर आणि धर्मांतराच्या उद्देशाने केलेलं लग्न हे देखील याच्यामध्ये गुन्हा ठरणार आहे आणि म्हणून लग्नाच्या माध्यमातून अनेक वेळा धर्मांतर होतात, त्याला विरोध या कायद्याने केलेला आहे। आणि मग हा कायदा आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये या कायद्याची गरज यासाठी भासलेली आहे की आपण पाहिलं असेल की अलीकडच्या काळामध्ये समाज माध्यमांवरती आपण पाहतो बऱ्याच वेळा अशा काही बातम्या असतात की एखाद्या व्यक्तीला फसवणूक करून, एखाद्या व्यक्तीला प्रलोभन देऊन, एखाद्या अल्पसंख्याक समुदायाला कुठली तरी प्रलोभन द्यायचं आणि त्याचं धर्मांतर करून घ्यायचं, ही महाराष्ट्रामध्ये अनेक अशा बातम्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत माध्यमांच्या माध्यमातून। आता आपल्याला या ठिकाणी काय आहे तर हा जो गुन्हा आहे हा गुन्हा ठरणार आहे। एखाद्या व्यक्तीला प्रलोभन द्यायचं, धमकी द्यायची, त्याचं लग्न करतो म्हणून त्याला फसवणूक करायची आणि धर्मांतर करून घ्यायचं, हा सगळा गुन्हा ठरणार आहे। तर या गुन्ह्याला शिक्षा काय असणार आहे, तर अशा व्यक्ती ज्या आहेत, ज्या अल्पसंख्याक आहेत, महिला आहेत, एससी एसटीचा जो समुदाय आहे किंवा इतर मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेला समुदाय आहे आणि गरीब समुदाय आहे, अशा समुदायाला प्रलोभन देऊन त्यांचं धर्मांतर करून घेणं हा या कायद्याने गुन्हा ठरणार आहे। मग या कायद्याच्या माध्यमातून नेमकं काय घडणार आहे, तर ज्या व्यक्तीने असे धर्मांतर करून घेतले किंवा ज्या व्यक्तीचे धर्मांतर प्रलोभन देऊन करून घेतले असेल तर अशा व्यक्तीला 5 लाखापर्यंत दंड आहे आणि सोबतच त्याला 7 वर्षाचा तुरुंगवास देखील होणार आहे। आता प्रश्न आपल्या समोर असा पडतो, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25 नुसार धर्म स्वातंत्र्य दिलेला असताना हा कायदा सरकारला का आणावासा वाटला। सरकारनं आपली ही सर्व बाजू मांडलेली आहे की ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये या घटना घडत आहेत त्यामुळे आपण हा कायदा आणलाय असं सरकारचं मत आहे। आणि मग हा कायदा जो आहे तो भारतीय संविधानाने जो कायदा पारित केलाय, जे धर्म स्वातंत्र्य व्यक्तीला दिलेला आहे, या कायद्यावरती खरं तर गदा आणणारा हा कायदा आहे असं मत बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक माध्यमांना मुलाखत देताना म्हटलेलं आहे। बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात, राज्यघटनेतील धर्म स्वातंत्र्य किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा हा कायदा असताना सुद्धा या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचं काम सरकार का करत आहे, कारण त्यांनी हे जाणीवपूर्वक केलेलं आहे असा बाळासाहेब आंबेडकरांचा आरोप आहे। ते असं म्हणतात, बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे, ते असं म्हणतात की हा कायदा न्यायालयात टिकणार नाही, कारण या कायद्यानुसार धर्म स्वातंत्र्याचा ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा येत आहेत। धर्माच्या स्वातंत्र्याला मर्यादा येताना आपण पाहतोय आणि सोबतच सध्याचे जे काही कायदे आहेत ते पुरेसे नाहीत का? मग पुरेसे आहेत तर मग हा कायदा आणायची काय गरज होती, आणि पुरेसे नाहीत तर
तेच असं सांगावं असंही त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती देताना म्हटलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या कायद्यानं काय होणार आहे, जे आंतरधर्मी विवाह होणार आहेत किंवा आंतरधर्मी विवाह झाल्यामुळे धर्म किंवा जात हा प्रकार राहणार नाही आणि समतेसाठी आंतरधर्मी विवाह किती महत्वाचा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलेलं आहे. जातीचा अंत करायचा असेल किंवा समता प्रस्थापित करायची असेल तर असे आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह होणं गरजेचं आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. आणि म्हणून हा कायदा जो आहे व्यक्तीच्या धर्म स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे असं बाळासाहेब आंबेडकर यांनी असा आरोप केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला सांगता येतं की भारतीय राज्यघटना एखाद्या व्यक्तीला धर्माचा प्रचार करण्याचं, धर्माचं धर्म स्वीकारण्याचं, धर्मांतर करण्याचं स्वातंत्र्य देत असेल आणि त्याच्या प्रचार प्रसार करण्यासाठी देखील त्याला मुभा देत असेल तर हा कायदा आणण्याची काय गरज होती असा प्रश्न देखील बाळासाहेब आंबेडकर विचारतात. एकूणच काय तर सरकारची परवानगी घेऊन आम्हाला धर्मांतर करावं लागणार आहे का? समजा एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं आहे तर त्यानं 60 दिवस आधी त्या व्यक्तीने तसं जिल्हा अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी असा कायदा सांगतो असं ते म्हणतात. आणि मग असं असेल तर आम्हाला धर्मांतर करायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं आहे तर त्यानं सरकारची परवानगी घ्यायची का असे देखील बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. असा प्रश्न देखील ते विचारतात. याचा अर्थ धर्म स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे तो व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकारावर खरं तर बंधने आणणारा हा कायदा आहे. नवीन कायदा करण्याची गरजच नव्हती असं बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याची काही गरजच नव्हती कारण आधीच राज्यघटनेत कायदा असताना हा कायदा आणून व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर, व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्यावर खरं तर बंधने लादण्याचं काम सरकार करत आहे. आणि या माध्यमातून सरकारला ध्रुवीकरण करायचंय, धार्मिक ध्रुवीकरण करून सरकारला राजकारण करायचंय असा आरोपही बाळासाहेब आंबेडकर करतात. एकूणच काय तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25 नुसार धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं असताना, धर्माचा प्रचार प्रसार करण्यास स्वातंत्र्य दिलेलं असताना तरीही हा कायदा आणणं म्हणजे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम असल्याचं मतही बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. हा कायदा न्यायालयात टिकणार नाही, आम्ही न्यायालयात जाऊ आणि दाद मागू असंही बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. एकूणच काय तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 ज्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परवानगी दिलेली आहे, मंजुरी दिलेली आहे, अशा या कायद्याच्या विरोधामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे न्यायालयात जाणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू की आमच्या स्वातंत्र्यावर म्हणजे व्यक्तीच्या धर्माच्या स्वातंत्र्यावर, धार्मिक स्वातंत्र्यावर खरं तर ही बंधने आहेत, ही गदा आहे आणि राज्यघटनेत कायदा असताना नवा कायदा करण्यापाठीमागचा काय हेतू आहे हे न्यायालयात जाऊन आम्ही ठणकावून विचारू असंही मत बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. तुम्हाला काय वाटतं? खरंच भारतीय राज्यघटनेने मूलभूत अधिकारामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार धर्म प्रचार प्रसार करणे आणि धर्मांतर करणे या सर्वांसाठी जर हा कायदा महत्वाचा असेल किंवा हा कायदा तो अधिकार देत असेल तर हा नवा कायदा करण्याची शासनाला खरंच गरज होती का? याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.